आपले दोन्ही ठिकाणाहून रिपोर्टर जे आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। घटनास्थळावरून ऋतिक गणकवार आणि भाभा रुग्णालयाच्या बाहेरून आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋतिक, जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्यामध्ये हा अपघात किती भीषण होता याची विदारकता आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः गाड्या असतील किंवा नागरिकांना चिरडत ही बस पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय। सध्या तू घटनास्थळावरती आहेस, काय कशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे आणि आतापर्यंत यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अधिक काय अपडेट? नक्कीच सचिन, सध्या आपण घटनास्थळावरती आहोत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे। सध्या हा मी दृश्यांमध्ये जे दाखवतोय त्याच ठिकाणी कुर्ला हे रेल्वे स्थानक आहे आणि याच ठिकाणी बस या सुरू असतात आणि या ठिकाणून बस ही निघाली आणि बसचा ड्रायव्हर हा अतिशय 60 ते 70 या स्पीडने होता असं स्थानिकांनी माहिती दिली आहे। या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आपण या बसने जो अपघात झाला तो कसा झाला हे पाहणार आहोत। दृश्यांमध्ये ही गाडी बघू शकतो, ही रिक्षा आहे। या रिक्षाला पहिल्यांदाच या बसने ठोकर दिली, त्यानंतर तिच्या शेजारी उभी असलेली ही रिक्षा आहे, या रिक्षाला देखील या बसने धक्का दिलेला आहे। रिक्षाची स्थिती आपण बघू शकतो। ही बस तरीही थांबली नसता बसचा स्पीड 60 ते 70 ने भरधाव वेगाने ही बस सुरूच होती आणि या ठिकाणी बस असतील, वाहनं असतील, या ठिकाणी वाहनांना चिरडत ही बस पुढे भरधाव वेगाने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। 2 वाहनांना ठोकर दिल्यानंतर पुढे ही तिसरी रिक्षा उभी होती। या तिसऱ्या रिक्षाची अवस्था आपण बघू शकतो। आतमधलं हे जे बॅरिकेटिंग आहे हे तुटलेलं आहे, रिक्षाचं हुड पण फाटलेलं आहे। या ठिकाणी ह्या तिसऱ्या रिक्षाला ठोकर दिल्यानंतरला बस पुढे त्याच वेगाने धावत पुढे आली। पुढे आपण हे बॅरिकेडिंग पोलिसांनी केलेलं बघू शकतो। या ठिकाणी एक दुचाकी आहे, या दुचाकीला देखील या बसने भरधाव वेगाने या रस्त्यावरती धडक दिली आणि ती बस जी दुचाकी आहे ती रस्त्याच्या कडेला आपल्याला पडलेली पाहायला मिळते। पाठीमागून या दुचाकीला धक्का दिला असून पूर्णतः दुचाकी ही उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळते। तसंच या रस्त्यावरतीच एक पोलिसांची गाडी देखील उभी होती। या गाडीमध्ये 4 ते 5 पोलीस देखील राऊंड मारत होते आणि या ठिकाणी ही गाडी उभी असता बस पाठीमागून आली आणि ही जी पोलिसांची वाहन आपण भरधाव वाहनाने बघू शकतो, या बसने या पोलिसांच्या वाहनाला ठोकर दिली असून यामध्ये 4 ते 5 पोलीस होते, ते देखील जखमी झालेले आहे। सचिन, आपण दृश्यांमध्ये ही पोलिसांची व्हॅन बघू शकतो कशा पद्धतीने ही पोलिसांची व्हॅन रस्त्याच्या एका कडेला गेली आहे आणि त्या पोलिसांच्या वाहनाच्या खाली एक दुचाकीची अवस्था आपण बघू शकतो। रिक्षा आणि पोलिसांच्या व्हॅनच्या मध्ये ही दुचाकीचा अपघात अतिशय भयंकर पद्धतीने आपल्याला दिसू शकतो। दुचाकीची अवस्था बघू शकतो आपण कशा पद्धतीने झालेली आहे। तसेच भरधाव वेगाने ही बस पुढे जात ही जी इको वाहन दिसतं, या इको वाहनाला देखील या बसने धडक दिली असून जवळपास हे 8वं ते 9वं वाहन आहे। या इकोला घसरत हे बस पुढे जात असून दृश्यांमध्ये आता ही लोकांची गर्दी देखील बघू शकतो। बसचा अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांनी जमायला सुद्धा सुरुवात केली असून आपण जसा जसा बसचा अपघात झाला त्या दिशेने आपण जात आहोत। आतापर्यंत 9 ते 10 वाहनांचे आपण विदारक असे दृश्य दाखवलेले आहेत। 10 वाहनांना या बसने चिरडत पुढे देखील रस्त्याच्या कडेला असलेली एक रिक्षाची अवस्था आपण बघू शकतो। ही जवळपास 11वं वाहन आहे। अतिशय वाईट स्थितीमध्ये हे वाहन आपण बघू शकतो कशा पद्धतीने बसने या वाहनाला चिरडला आहे। अनेक वाहनांवरती लोक होते, महिला होते, पुरुष होतात, ते देखील मोठ्या प्रमाणात जखमी झालेले असून रिक्षाची ही विदारक अशी अवस्था आपण बघू शकतो। तसेच पुढे 310 नंबरची कुर्ला स्थानक पूर्व ही बस बघू शकतो। ही बस या इलेक्ट्रिक बसच्या वाटेमध्ये आलेली, मात्र या ड्रायव्हरने या बसला धक्का न देता कट मारून तो पुढे पुन्हा वेगाने गेलेला आहे। ही बस जागेवर थांबून राहिली। बसमध्ये देखील पॅसेंजर होते, नाहीतर आणखी मोठा हा अपघात झाला असता। ही बस आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, जी इलेक्ट्रिक बस आहे आणि ही साधी बेस्ट आहे, हे एकमेकांसमोर आलेली, मात्र इलेक्ट्रिक बसच्या ड्रायव्हरने पुढे जात बस वळवलेली आहे। तसेच हे जे वाहनं दिसत आहे जे रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेले होते यांना देखील कट मारत ही बस भरधाव वेगाने पुढे जात होती। स्थानिक नागरिक आहे, वारंवार एक नव्हे तर अनेक नागरिक या ठिकाणी सांगत आहेत की बसचा जो ड्रायव्हर आहे हा मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे या ठिकाणी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आपल्याला पाहायला मिळतोय। हा जो पूर्ण
SG मार्ग आहे, या मार्गावरून ही बस धावत होती. कशा पद्धतीने लोकांना त्यांनी चिरडत गेल्याचं आपल्याला हे विदारक दृश्य आपण बघू शकतो. 17 जण जवळपास या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत, तर 3 लोकांचा दुर्दैवाने या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. घटनास्थळावर लोकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जेव्हा हा अपघात घडला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आजूबाजूला लोकांची गर्दी होती. तुमच्याकडनं अधिक माहिती जी आहे ती आपण घेतच राहू, परंतु